हॅपी संडे राईड आणि हॅपी महाशिवरात्री. हर हर महादेव. आज महाशिवरात्री पण आहे आणि आज माझी पहिली ग्रुप राईड आहे. छोटीशी आहे पण आहे. कुठून काय ते आता मी डिटेल्स पुढे सांगतो. आता वाजलेत 5:30 आणि आता मी निघतोय. बाय बाय. हो केलं. छोटीशी डोंबिवलीत बोलते. छोटी राईड आहे, लांबची राईड नाही. चला मित्रांनो, आपली बेबी पण रेडी आहे बघा. काल मस्त धुवून ठेवली आहे, तुम्हाला माहितीच आहे. चलो बेबी, रेडी फॉर आवर फर्स्ट ग्रुप राईड. फर्स्ट राईड तर झाली ना अलिबागची. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय, खाण्यापिण्याची सोय, पावणा देवी माते की जय. लेट्स गो. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय. सकाळचे वाजलेत किती माहिती आहे ना, आता 6 वाजणार आणि बघा सकाळपासूनच गर्दी आहे. हर हर महादेव. बापरे, लाईन लागली आहे बघा किती सकाळपासूनच. तर आपण बाहेरनं दर्शन घेऊया महादेवाचे आणि आपली राईड सुखरूप होईल ह्याची प्रार्थना करूया. चला. बापरे गर्दी बघ, गाड्या मजबूत लागल्यात. ओके फ्रेंड्स, सो मी पोचलो इकडे. जिथून मी बाईक घेतली होती तिथूनच ही राईड सुरू होणार आहे. आणि मी फर्स्ट टाईमच आलो आहे. ॲक्च्युली इकडे भरपूर रायडर्स आहेत, बाकी बघू शकता तुम्ही. आणि मला वाटलं मी लवकर पोचेन, पण बहुतेक लोक लवकर पोचलेत. आणि इथे ह्या तर लावले रेड एफ एम आणि भरपूर काय काय मुसाफिर, HP पे, सुझुकी सगळ्यांचं मिळून आहे कोलॅबरेशन. ही छोटीशी राईड आहे आणि भरपूर साऱ्या बाईक्स आल्यात बघूया. मला वाटतं फक्त सुझुकीच्या आहेत आणि नुसत्या सुझुकीच्या नाही आहेत बघा सगळ्या राईड्स. एनफिल्ड पण आहे मस्त. थोडा नर्वस आहे कारण इकडे सगळे बाकीचे रायडरच दिसत आहेत आणि मीच एकदम नूब बोलतो. आणि बघा लोक पण वाढत आहेत. तोपर्यंत तुम्हाला सगळ्या बाईक आहे. सुझुकी ही कुठली आहे बघा, कुठली आहे मला नाही. गोवन क्लासिक, रॉयल एनफील्ड. ही 390 KTM, ही माझी बेबी एनफील्ड, रॉयल एनफील्ड. ही कुठली आहे बाबा, ही कुठली बाईक आहे माहिती आहे का तुम्हाला? कमेंटमध्ये सांगा. ही डॉमिनार, ही पण KTM, ही डॉमिनार, एनफील्ड. मोस्टली सगळ्या KTM आहेत, एनफील्ड आहेत या 2 आणि KTM. आणि मीच एक वेगळा ब्लॅकमध्ये सुझुकीवाला. सुझुकीवाले दिसत नाहीत जास्ती. असो, एक्सपिरियन्स चांगला आहे फर्स्ट राईड. पण मी बाकी सगळे एकदम प्रॉपरली गिअर्ड अप आलेत आणि मी एकदम छावासारखा जीन्स आणि हे आपलं गिअर काय फक्त हेच शिकायला लागेल. कधी राईडला गेलोच नाही ना, कसं माहिती आहे. सो मित्रांनो, माझी फर्स्ट राईड आहे. माझा भाऊ ओळखीचा एकच भेटला आहे हा. बाकी तर सगळे नवीन आहेत, बाकीच्यांना ओळखायचं आहे. पण माझा भाऊ आता व्हिडिओ जो काढतो त्यांनी मला ओळखलं आहे, बस आपल्याला तेवढंच भरपूर आहे की नाही. ओके, फर्स्ट राईड आहे ती पण आहे त्या अनोळखी लोकांना मध्ये का तसं घाबरत नाही, पण सगळे रायडर आहेत आणि मी आत्ता पाहिला. काय करू समजत नाही. ठीक आहे, आता ते कसं जो असेल त्याला फॉलो करायचं, तशी गत आहे. ठीक आहे, हळूहळू कोण ओळखीचं नाही ना, हळूहळू ते बोलतं हायटी राईडच आहे ही. सो आता इथून आम्ही जाणार ठाण्यापर्यंत. ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे ती पण 1 तासाची राईड आहे. सो ऑलमोस्ट 1 तास राईड करून आलो आहे मी. परत ती 1 तासाची राईड मजा आहे. आणि इकडे रेड एफ एमवाले पण आलेत, सुझुकीचे पण बाईक्स आहेत, पण बाईक मिक्स आहे तिकडे. तुम्हाला आवडतं बघा, येल्लोमध्ये पण आहे तिकडे सुझुकी. पण ही बघा, ही एक बाईक होती आणि त्या बाकी साऱ्या बाईक्स आहेत बघा. माझ्यासारखे अजून भरपूर जण नवीन आहेत तिकडे. सो हळूहळू मी थोडासा नॉर्मल होत चाललो आहे. लेट्स सी. आणि हे बघा, हे एवढे सगळे रायडर आहेत.
आणि इथे हे काहीतरी ठेवलं आहे. चाय कॉफीची सोय तर इकडे झालीच, पण हे काहीतरी ठेवलं आहे. हे कुठे बांधायचं आता माहीत नाही मला. हे बघ, रायडर्स म्युझिक फेस्टिवल. इकडे सगळ्या एज ग्रुपचे लोक, यंग, मिडल एज, ओल्ड, पण ते मनाने सगळे यंग आहेत, कारण ते एवढं राईड करतात. आणि सगळ्यांच्या राईड्स बघण्यासारख्या आहेत. असे त्यांचे राईड्स बघूनच वाटतं की त्यांचा एक्सपिरियन्स केवढा आहे. प्रत्येकाने काय काय लावलं आहे. आता मला वाटायचं, मला एकदम नुबड्यासारखं वाटायला लागलं. सर्वात जुनी वाटते, पण फुल गेअर्ड अप आहे एकदम ते. बाकी तर सगळ्या नवीनच आहेत, नवीनमध्ये दिसत आहे. पण ही राईड मला, ही सर्वात वेगळी राईड वाटते. कुठली आहे मला अजून माहीत नाही, त्यांनाच विचारायला लागेल. आणि हे ज्यांनी ऑर्गनाईज केलं आहे त्यांचं नाव आहे ब्रिजेश, आणि अजून एक कोणतरी आहे, त्यांचं नाव मी विचारलं नाही, नंतर सांगतो. पण ते दोघं हजबंड वाईफ आहे ज्यांनी हे सगळं ऑर्गनाईज केलं आहे. मस्त सगळ्यांच्या राईड बघण्यासारखं. आता कधी राईड चालू होतं असं झालं आहे मला. ॲक्च्युली 7चा टाईम दिला होता चालेल, आणि होईल आता थोड्याच वेळ. सॉरी, व्हिडिओ काढत होता त्याच्यामध्ये मी आलो. भेटले सगळे इंग्लिशमध्ये बोलतात माझ्यापासून इकडे आहेत. आणि हे पण सुझुकीवालेच आहेत. ह्यांची पण विस्टॉमच आहेत. तुमची कुठली कलर आहे? येल्लो. तुमची ब्लॅक. अच्छा, ब्लॅक ऑन. असं आता हळूहळू मोकळं होते मी. आणि हे दोघं इकडेच जवळपासच राहतात. सो ठीक आहे, मीच एक असा आहे जो लॉंग राईड करून आलो इथपर्यंत. सो आता पुढची राईड ते पण एन्जॉय. तुमची पण फर्स्ट राईडच असते? फर्स्ट राईड तुमची आमच्याबरोबर सगळं आमच्याबरोबर सगळं. माझी फर्स्ट आहे. थोडा बघूया, आपल्याला माहीत नाही कसा रीतिरिवाज आहे, बघूया आता हळूहळू दिसेल. सो फ्रेंड्स, आता हे बांधलं आहे. आमची ब्रीफिंग झाली. ब्रीफिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की कसं राईड करायचं आहे, आमचा नंबर काय असणार आहे ते. आणि हे आहे, दिसतं आहे का तुम्हाला? नसेल दिसत तर नंतर काढून दाखवतो. ओके, सो हे बांधलं आहे आणि आता हळूहळू राईड चालू होईल. मला असं हळूहळू एन्झायटीसारखं होतं, काय माहिती नाही. Okay, so today's ride is our first breakfast ride after I don't know 6 ages. The plan is pretty simple. We start riding from here and end at Vista Grand, which is after just crossing the creek, the Thane Creek Bridge. Today we will have Doc as our master pilot. Doc. Just after the Musafir convoy, we'll also have our friends from Suzuki, the guys who ride Suzuki with us. They will have a separate convoy with us only within our main convoy. We'll be just grouped together. We'll be video for them. Okay? Any questions, guys? You want to add something? No, nothing. Just have loads of fun. This is my first time also. So I will be like kind of experiencing, witnessing at the same time and trying to have fun with you guys. So looking forward to it. Like this is my first time. So it's a bit fun. Let's have fun. Welcome to our ride. Thank you so much. Thank you. Alright, guys. Let's roll up. गिअरअप होतात ते, हळूहळू सगळे रायडर्स निघतात. ते सुझुकीची एकत्र असणार सगळे, आणि बाकी जे मुसाफिरचे आहेत ते सगळे एकत्र असणार. सो लेट्स सी. हे इकडे सगळ्यांकडे काय ना काय आहे. मला ह्याच्या मागे उभं केलं आहे. इकडे असा झेंडा दाखवणार आहे आणि मग राईड चालू होणार. बाकी ते सगळे रायडर रेडी आहेत. सगळ्यांकडे गोप्रो काय ना काय आहे. मी आपला छपरीसारखा मोबाईल लावून. ही कुठली गाडी आहे? नाईस बाईक, नाईस बाईक. नाही इंस्टा 360 आणि सगळ्या लोकांकडे. मित्रांनो, इंस्टा 360 तर पाहिजे आपल्याला. सुझुकीवाले सगळे लाईनीचे हात करा रे हात. तो एक असणार लीड करणारे, ते हे क्लब ओन करतात. ते हे करणार आहे, काय बोलतात त्याला, काय म्हणतात त्याला, शेपर्ड काय म्हणतात, तसं काय ते. खूप कच्चा आहे मी या सगळ्यात, प्लीज समजून घ्या. हे आरचे आहेत. कुत्रा पण बघा ना मध्ये मध्ये फोटो काढायला. ते लोक फ्लॅग दाखवतात आहे आम्हाला.
फर्स्ट राईड, फर्स्ट ग्रुप राईड. क्या बात आहे, सगळे रायडर भारी वाटतात मला. मी पुढे कशाला आहे आणि हे शेपर्ड आहेत सगळे कसे फॉर्मेशन मध्ये थांबलेत बघा. मला ह्याच्याच मागे राहायचं आहे. आणि ही कुठली आरजे तुम्ही ओळखला का? मी तरी नाही ओळखलं. ती बिचारी घाबरून बसते, पहिल्यांदाच राईड करते वाटते. पण आता आम्ही ही जी राईड चालू केली आहे ते इथून आम्ही जाणार आहे ठाण्याला. आज संडे आहे तो ट्रॅफिक कमी असेल सगळीकडे. मला किती सिग्नल लागणार आहे देवाला माहिती. मेरी फर्स्ट राइड है. नाउ आई एम नॉट स्टॉपिंग. अरे बापरे, तेव्हा कोणतरी पडलं बघा. नेमका असं राईड तरी पण आमच्या राईडमधून नाही, कोणतरी दुसराच बाईक स्कूटीवाला पडला. अरे अरे, ते काका पडले ते बघा. आता आम्ही या ब्रिजवर थांबलो, ऐरोली ब्रिजवर. हे बघा, ते बघा सीगल्स आलेत, सीगल्स. अरे बापरे, ॲक्सिडेंट झाला आहे बघ. काय हे दुसरा ॲक्सिडेंट बघतोय मी बघा. मी बरोबर ओळखलं होतं मगाशी. तो एक्सपिरियन्स ड्रायव्हर म्हणे ह्याची गाडी तीच आहे बोलू ना, डॉमिनार. ज्यांनी ऑर्गनाईज केलं आहे त्यांचीच ती गाडी आहे. ब्रिजेश म्हणून आहे. मित्रांनो, एक चांगलं होणार आहे की जे डेस्टिनेशन आहे ते माझ्या घरापासून जवळ आहे, म्हणजे मला जास्त उलटा जायला नको. पण आता ते दोघं आले होते बाकीचे, उलवे आणि अजून एक कोणतरी होतं ना, त्यांना परत दुसऱ्यांना उलटा जावं लागतं. सो ही जी राईड होती ही रेड FM कडून स्पॉन्सर्ड होती. वा, मस्त वाटतं. ते बघा सगळे लाईन दिसतात. गुप्त बघितलं किती पडले. आता आम्ही पोचलोय नाशिक हायवे आणि इथे विस्ता ग्रीन म्हणून ढाबा आहे, ते आमचा नाश्ता होणार आहे. तर भावांनो, इथं आपण आपल्या घराजवळच पोचलोय बघा. इथून मानकोली जवळच, म्हणजे इथून आता इथून टर्न मारतात. मला ना माहीत नाही मी काय काय शूट केलं आहे. ते आयला नुसतं बटणं दाबत गेलो आहे. तर काय शूट झालं आहे काय नाही हे मला माहीत नाही. हँड सिग्नल बघितले का तुम्ही सगळ्यांचे? भारी वाटतात. मी पण केलं. आपल्याला नाही तर माहीतच नाही. रायडिंग डिसिप्लिन कोणालाच नसते. हे असं ग्रुपमध्ये आलं की कळतं की काय शिकायचं आणि काय नाही. त्या गल्लीतून चालतो आम्ही. वा, पक्ष्यांचा थवा बघा. आमचा पण बायकर्सचा थवा, तसा पक्ष्यांचा थवा. आणि फायनली सगळे बायकर्स येऊन पोचले आहे विस्ता ग्रँड. विस्ता ग्रीन करत होतो मग. विस्ता ग्रँड फॅमिली रेस्टॉरंट वेडिंग लॉन अँड बँक्वेट. पोचलो आम्ही विस्ता ग्रीनला. आणि मला माहीत नाही आता मी काय काय कॅप्चर केलं आणि काय नाही. नुसतं बटन दाबत गेलो आहे. पण आय होप तू जेवढं पण कॅप्चर झालं असेल तेवढं तुम्हाला आवडलं असेल. आणि हे बघा सगळे बाईक्स कसे लागलेत. चला. आणि हे सगळे रायडर्स आहे बघ, आपण शूट करतोय. आणि हे आमचे शेपर्ड. थँक्यू सो मच सर. आणि ही शेपर्डची गाडी हे बघा, हे त्यांचं चॅनलचं नाव आहे. मोटरसायकल मस्त. मुसाफिर. शेपर्डच्या बाईककडेच बघून कळतं की त्यांना किती एक्सपिरियन्स आहे. मतलब आपके बाइक को देख के ही पता चल रहा है कितना एक्सपीरियंस है. द विस्ता ग्रँड फॅमिली रेस्टॉरंट. चला आता भूक लागली, आधी फ्रेश होऊया मग मनसोक्त खाऊया. हे रायडर्सचे हेल्मेट बघा कसे अरेंज केले.
आणि हे बघा हेड स्पॉन्सर्स रायडर्स म्युझिक फेस्टिवल ब्रेकफास्ट राईड होती आमची. ब्रेकफास्ट राईड को पॉवर्ड बाय HP पे, क्लीन एनर्जी पार्टनर, राईड पार्टनर जी गेल अँड सुझुकी, आणि बायकिंग पार्टनर आहे मुसाफिर आणि विस्तार. वा, ही सगळी अरेंजमेंट केलेली आहे मस्त. आणि जागा तर तुम्हाला मस्त दिसतेच आहे की नाही. हो, हा कलर पण आलाय. हा कलर दिसला नाही आपल्याला. आणि इथे बघा ते DJ बसलाय आणि इथे नाश्त्याची अरेंजमेंट केली आहे. बघा मित्रांनो, नाश्ता चालू झाला आहे. नाश्त्याला काय काय? सँडविच, साबुदाणा खिचडी, मिनी बटाटा वडा, पाव आणि काय मिसळ, आणि लाईन लागली आहे. सो फ्रेंड्स, शॉर्ट राईड होती पण मस्त होती. आता शॉर्ट राईडमध्ये पण खूप एवढी लागली आहे. सो आता खाऊन घेऊया. आणि हा आहे आजचा ब्रेकफास्ट, ज्याच्यासाठी मी एवढा लांबून इथे आलो आहे. आणि नवीन मित्र भेटले. हॅलो फ्रेंड्स. खाऊन झालं माझं, सगळं चांगलं होतं. फक्त चहा आणि कॉफी दोन्ही फालतू होतं, बिलकुल नाही आवडली. दुधासारखी कॉफी आणि दुधासारखी चाय. असो, आता बाकी सगळ्यांना कवर करूया. अगे एक आता ओळख पाळख चालू आहे सगळ्यांची. माझी तर ओळख फक्त या टेबलची झाली. बाकी हे सगळे पहिल्यापासून ग्रुप झालेले आहेत रायडर्स. हे बघा, हे बघा. And I host 2 to 5. It's a music show. I host for Maharashtra. I host for Gujarat. That is my chota sa bio here. Okay, this was my first time. मेरा सारा पाला बाइक से जो पड़ा है अब तक जीवन में, सैड टू से मुझे बाइक पे बैठाने वाला कोई मिला नहीं है, बट रैपिडो वाले मुझे बैठा लेते हैं. तो म्यूजिक फेस्टिवल, ब्रेकफास्ट राइड, आई वाज लाइक, ओ माय गॉड, पुढे जाऊन काढतो. It's going to be a long ride. And I was told by my team, Kyagati, do nothing, just shoot the video and we will take your shots. And then uske baad, that was the moment the bike started. And that first hawa ka jhoka, and a big shout out to all of you, because I think biking, jo meri observation hai is samay, and again, oh my god, the kind of discipline, the kind of passion, the kind of, no, I saw nobody breaking a single rule. अगर ये तमीज, ये डिसिप्लिन, ये पैटर्न फॉलो करने का, ये जज्बा, ये मैडनेस लोग रियल लाइफ में, जनरल रोड सेंस में या जनरल किसी भी चीज में लेकर आएंगे, it'll be great. So big shout out to all of you. You guys were brilliant. It was amazing. मैं और बाइक, देन आई आस्क्ड, आप म्यूजिक क्या सुनते हैं? कहते कुछ नहीं सुनता. वो बाइक का पहिया जब घूमता है ना आकृति, और जब हम एक्सेलरेट करते हैं, जब वो टर्न्स लगते हैं, वो अपने आप में रोमांस है. मुझे मेरे बाइक और सड़क और उस मैडनेस, उस एनर्जी, उस हवा के झोंके के बीच में कोई नहीं चाहिए. आप सब लोग इकट्ठा हैं. एंड बाइकिंग इज जस्ट नॉट अबाउट राइडिंग एन ऑटोमोबाइल. इट्स इमोशन, इट्स एनर्जी, इट्स डिसिप्लिन, इट्स टुगेदरनेस, brotherhood, community, in a way cult maybe. So great guys, cheers to this madness, keep this alive, and if possible please do join us on Riders Music Festival in Delhi. Group में they call me Shona. Oh my god, you all are calling her Shona. Everyone. नहीं बिल्कुल नहीं. So how many years you've been riding? 15 years. We started this 15 years ago. Oh my god. And who was the person who introduced you to the bike? Dad, brother, या फिर nobody? You just... नहीं, it was more like when I was in college, I was in mechanical, so all my friends were guy friends, and उनको अगर दोस्ती करनी थी तो the only way around was to get on the bike with them. So that is how it started. Okay. So when I ask you to express your romance with your bike, तुम्हारी बाइक कैसा महसूस होता है? अभी तो बहुत जिम्मेदारी है, लेकिन पहले बहुत मजा आता था. जिम्मेदारी. Let's go back to मजा. 15 years ago it was more like fun.
तब हम भी कोशिश करते थे बिना हेलमेट चलाने की, अपना ही करना, आगे हाथ ही नहीं करना. तो इट वॉज मोर लाइक द विंड इन द एयर, वो सब रोमांस वाला टाइम था तब. Now पर इट इज़ मोर लाइक इट्स सीरियस थिंग. So what do you mean when you say serious thing? तभी इट वॉज मोर लाइक कि हाँ चलो यार यहाँ से वहाँ जाते हैं. लेकिन नाउ आई नो फॉर द फैक्ट दैट व्हेन द ग्रुप गोस अराउंड इट इज़ a serious responsibility that people walk on the roads. I mean when we are riding, we have 10 other घोड़े, कबूतर, कौवे सब आ घोड़े, रहे हैं. कबूतर, कौवे. A lot of other people, like people, drunk people. Yeah, we have experience of drunk Oh my people God. walking into the convoy. Okay. So the point is that मजे के साथ it is also very important to have safety. Okay. So you have one music, one track which defines you and your passion with it. Oh my God. कोई गाना. सच में अभी ऐसे तो मुझे कुछ नहीं याद उड़े आया. दिल बेफिक्रे. उड़े दिल. नहीं honestly ऐसे तो म्यूजिक बैठ नहीं रहा है right now, but yes. अच्छा तुम्हारा फेवरेट गाना था? दिल चाहता है. बोल सकते हैं दिल चाहता है. You listen to music when you are driving. Not really. Okay, It's tell a little off me. track. Highway drive or city drive? Highway. Solo ride or squad drive? Squad. Oh my God! Give it up. Always go. Adventure touring या फिर office commute? But office commute करना पड़ता है रोज का. तो कभी ऐसा होता है कि ऑफिस के दिन का पूरा दिन बहुत भसड़ वाला निकला हुआ है and you're like racing your bike. हट यहाँ से मेरे को जाने दे. कभी कभी हाँ. Do people turn back looking at you when you are driving? ये बहुत बार मिलता है. जीजी चला रही है? बहुत बार लुक्स मिलते हैं लेकिन या चलता है. और तुम ओवरटेक करती हो तो रिएक्शन लगता है. पहले तो अगर जैकेट ऑफिस वाले ड्रेस कपड़ों में है तो पता चलता है कि कोई बंदी चला रही है. जैकेट टुकड़े में पता नहीं चलता कि लड़का चला रहा है. Lovely chatting with you, Shona. Yes. And I hope to see you on a ride someday. Yes, absolutely. I'll come with my scooty, bro. I'll Yes. come the next. But with the helmet. Yeah. शॉट लेने के बाद. आवाज से पता चल रहा है कि आपको बहुत सारा प्यार और सम्मान ऑलरेडी प्राप्त हुआ है. Thank you so much, guys. Okay, so please tell us something about Musafir Motor Club. कब start हुआ? How and what's your relationship with your bike and how many bikes do you have? 3 questions together. So Musafir Motorcycle Club has been like 15 years now that we have been on the roads, organizing rides. I have a total of 3 bikes. 3 bikes. Yeah, one I ride and the remaining 2 are parked in my garage. Okay. What is your relationship with the bike? क्या आपके घर का कोई दूसरा इंसान आपके बाइक के आजू बाजू भी जा सकता है? दूसरा इंसान नहीं. नहीं. It is a part of my body, so it's an extension of it. कौन अपने बाइक्स को हाथ लगाने नहीं देते किसी को भी? सब So Okay, so tell me, ये जो आप राइड्स पे आप लोग निकलते हैं, it happens every Sunday, every weekend. it happens one weekend that we select every month. Okay. And apart from that, we conduct tours, long tours. Like we have recently announced our tour of Ladakh, which is happening. It's a 15 days ride, and the entire circuit is starting from Srinagar, ends to Manali. This year, we also doing some of the very ancient places like Aryan Valley, from where actually Sikandar or Alexander the Great came to India, and also doing the Zanskar Valley this year. Oh wow, that's a very beautiful place. I've been there. बाइकर की क्या पहचान है? असली बाइकर एक होते हैं नकली जो ऐसे दिखाते हैं कि उनको बड़ी बाइकिंग आती है. ये ऐसे हम देख ही लेते हैं इंस्टाग्राम में कर रहे होते हैं. आपकी बार की नज़र के हिसाब से असली बाइकर की 5 सॉलिड क्वालिटी क्या है जो आपकी स्पॉट का हिस्सा बनने चाहिए? सबसे बड़ा और सबसे इम्पोर्टेंट क्वालिटी होता है बाइकर में कि सबसे पहली चीज़ कि उसको ईगो नहीं होता कि भाई मैं बाइकर हूँ, इस चीज़ का उसको कोई अहंकार नहीं होता. दूसरा चीज़ ये होता है कि उसको सुपरफिशियल कोई चीज़ की ज़रूरत नहीं होती. उसके पास उसका बाइक है, उसके पास खुले रास्ते हैं, इज हैप्पी. तीसरा चीज़ वो राइडिंग किसी को दिखाने के लिए या किसी को बताने के लिए नहीं करता, वो अपने लिए करता है ताकि उसको खुशी मिले, उसको वो चीज़ करके ऐसा लगे कि हाँ ये मैं करना चाहता हूँ. चौथा ये रहता है कि एक जो बाइकर रहता है वो हमेशा दूसरे बाइकर के लिए खड़ा रहता है. ठीक है, मेरा मुसीबत हो गया मैं निकल जाता हूँ, ये वाला एटीट्यूड नहीं होता. अपना भाई है, अपना दोस्त है, उसको भी साथ में लेके जाना, ये सबसे इम्पोर्टेंट चीज़ होता है. और पांचवा ये रहता है कि जो असली बाइकर होता है वो हमेशा सबके साथ और सबको लेके आगे बढ़ने की कोशिश करता है.
वाओ, ये इतनी सारी इंसानी क्वालिटीज एक साथ. दिस इज एक्चुअली वेरी रेयर टू फाइंड. मतलब पांचों की पांचों चीजें. There's a lot of compassion and empathy with passion, which is very interesting. So अगर आप ये नहीं कर रहे होते तो आप क्या कर रहे होते? बाइक के साथ ही जुड़े हुए होते हुए कौन से? अगर मैं राइड नहीं कर रहा हूँ तो मैं अपने गराज पे बैठा बाइक ठीक कर रहा हूँ. Okay, so do you listen to songs and music when you are राइड करते टाइम पर तो डेफिनेटली नहीं सुनता हूँ, लेकिन उसके अलावा जैसे फॉर एग्जांपल जब मैं अपने बाइक्स पे काम करता हूँ तो डेफिनेटली मैं सुनता हूँ. मैं थोड़ा सा ट्रांस और ये तरफ म्यूज़िक की तरफ थोड़ा सा झुकाव ज़्यादा है, तो इसलिए जब भी मैं बाइक्स वगैरह पे काम कर रहा हूँ तो खास करके मॉर्निंग ट्रांस या प्रोग्रेसिव ट्रांस लगा के सुनता हूँ. Oh my god, that can be very crazy. The combination can be very crazy. Okay, your favorite track जो इस समय आपके सारे दोस्तों को देखकर, इस माहौल को देखकर, इस मौके को देखकर आपके दिमाग में आता है? Come on, dedicate a track to all these lovely people जो आपके लिए बिल्कुल ऐसे प्रेम से खड़े हैं. Like with a lot of love, I think there is a lot of love. मेरे दिमाग में के का सॉन्ग आ रहा है, यारो दोस्ती. Come on, let's go. Yeah, everyone please support it. यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है, कोई तो हो राज़दार बिगड़स तेरा कोई तो हो राज़दार. Wow. वाओ. Okay, solo ride या फिर adventure, मतलब with your squad ride. मैं सोलो राइड भी कर चुका हूँ और स्क्वाड के साथ भी, पर आई प्रेफर With the team, okay. City driving or highway driving? हाईवे. Okay, and what was the third question? एडवेंचर राइड या ऑफिस Yeah, adventure touring या फिर office commute. एडवेंचर इज लव, ऑफिस कम्यूट इज नेसेसिटी. Hey, thank you so much. इतना ब्लश पहली बार देखा है. इतना ब्लश करते हैं पहली बार देखा है. 10 सालों में पहली बार ब्लश देख रही हूँ. मेरे साथ ही कभी blush नहीं मेरे साथ कभी blush नहीं करती. तेरा मुंह नहीं सुन रहा. आप कब से बाइक चला रहे हो? चला के नहीं हूँ, both of us are ओके, बहुत रिस्पॉन्सिबिलिटी का काम है. इट्स वेरी रिस्पॉन्सिबल. They were all disagreeing, but Really, I think it's very responsible. It's a responsibility. yes, photos. How many of you think should start driving like ASAP? कोई भी हल नहीं. अरे ये पीछे रहती है तो हमारी कुछ फोटोज आ जाते हैं, वरना फोटो नहीं आएगी. बैन कर दो इनको. अब तक तो फोटोग्राफी स्टिल फायर हो गई है because it's not easy to shoot anything while driving or being a pillion or something. So पैसे लगा दो, मैं बता रही हूँ. 500 रुपए का स्लोमो, 1000 रुपए का रील. सीरियसली मैं उसके पैसे लेके राइड पे लेके जाती हूँ. Thank you so much. It was lovely chatting with you. Please stop rolling her and making her take over. तर मित्रांनो, हा मागे दिसतोय हा पूर्ण आता बाईक परिवार आहे मुसाफिरचा. आणि आता हळूहळू सगळे थोडे ओळखायला लागले. सो मित्रांनो, ही आहे पूर्ण मुसाफिर फॅमिली आणि हे त्याचे करता धरता मुसाफिरचे आणि त्यांची मिसेस तुम्ही बघितलंच असेल. त्यांना मालकीन बोलवतात. इकडे प्रत्येकाचे टोपण नाव आहेत. आता जे रेग्युलर येतात त्यांचं नावं पडलेली आहेत, पण बघूया आपल्या किती राईड होतात. फर्स्ट राईड होती, छोटी होती, तरी पण मी खूप एन्जॉय केलं. बहन, उधर आवाज को क्या हो गया था? फट गई. I just want to say a big thank you for coming. Seriously, this was one opportunity that came by us and you stood by us. So thank you so much. Massive respect, massive. मतलब I don't know what to say. सब मैं अरे बाइक पे जगह नहीं
On Sunday, इतना short notice पे you guys made it. It means a lot. It really means a lot. Thank you so much. अरे And the मालकिन fact that बुलाएगी तो सब आएंगे. 21 को राइड है, चलो जल्दी रजिस्टर करो. the fact that they recognize the fact that हम इतना discipline में चलते हैं, that speaks a lot about our culture, our DNA. Keep it up. I mean, हमेशा कहीं भी चलाओ, ये ऐसे ही चलाओ please. अशा बनतात रायडिंग स्टोरीज. चला, राईड संपली, शॉर्ट राईड होती, पण ओळख भरपूर झाले. आय होप ह्याच्यापुढे पण राईड्स कंटिन्यू होतील आणि मे बी. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. हे त्यांची मेसेज होते मागाशी, ते तुम्हाला दाखवलं. ते त्यांना मालकीन बोलवतात आणि हे दोघं कपल आहेत जे सगळ्या राईड्स ऑर्गनाईज करतात. आता यांची नेक्स्ट राईड जी आहे ती पंचगणीला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल किंवा नसेल, जाऊन चेक करा. द मुसाफिर्स म्हणून पेज आहे यांचा. आणि जुलैमध्ये लडाखला ते लोक ट्रॅव्हल करणार आहेत आणि इथे येऊन नवीन फ्रेंड्स झालेत. म्हणून हे राईड्स आवडतात असे मला. भले मी फर्स्ट राईड होती, पण याच्यामुळे एवढी मोठी फॅमिली भेटली मला. गोष्ट आहे पण नक्कीच तो नक्कीच. चला, आणि असा होतात मेमरीज क्रिएट. चला भावांनो, भेटा नक्की. हां, भेटा भावा. ओके फ्रेंड्स, राईड संपली. सगळे रायडर्स आता चालले हळूहळू आपल्या मार्गाला. मला एक फायदा झाला की ही राईड आमच्या घराजवळच संपली. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट राईड. सो मी असं बोललो आणि मी स्वतः जाणार का मला माहीत नाही. आणि मजा हे आहे की आता इथून माझं घर जवळ आहे. पण कशी वाटली ही माझी छोटी फर्स्ट राईड? आय होप तुम्हाला आवडली असेल. मला तर आवडली. आणि प्लीज 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 प्रे करा माझ्यासाठी की मला अजून असे फ्युचर राईड्स करता येतील आणि मला टाईम मिळेल त्यासाठी, आणि ज्याच्यामुळे तुम्हाला पण एन्जॉयमेंट मिळेल. ओके, आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.